बघा टॉपिक नंबर फर्स्ट लेक्चर नंबर फर्स्ट सोर्स ऑफ फार्म पॉवर, त्यामध्ये ह्युमन, ॲनिमल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सोलार, वाइंड पॉवर, स्कोप ऑफ मेकॅनायझेशन हा 6% वेटेजचं पहिलं लेक्चर आपलं कव्हर झालेलं आहे. सेकंड लेक्चर आपण आज स्टार्ट करतोय. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ आयसी इंजिन. मीन्स आयसी इंजिन जो आहे इंटरनल कंबशन इंजिन, तो कुठल्या प्रिन्सिपलवरती, कुठल्या तत्वांवरती तो चालतो. ठीक आहे. देन आयसी इंजिन वर्किंग. आयसी इंजिनचं वर्किंग. पहिला आयसी इंजिन म्हणजे काय, आयसी इंजिनचं वर्किंग म्हणजे काय, आणि 2 स्ट्रोक इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिन म्हणजे काय, आणि इंजिन टर्मिनॉलॉजी अँड एक्झाम्पल्स. ठीक. लेक्चर नंबर 2. internal combustion engine, different components of engine, their functions, working, principle of 4 stroke and 2 stroke cycle engine, comparison between diesel and petrol engine. डिझेल आणि पेट्रोल इंजिन मधलं कंपॅरिझन महत्वाचं आहे. अँड डिफरन्स बिटवीन 4 स्ट्रोक अँड 2 स्ट्रोक इंजिन, या दोघांमधला डिफरन्स. इन केस तुम्हाला फक्त एक स्ट्रोक म्हणजे 4 स्ट्रोक इंजिन जर तुम्हाला कळालं तर 2 स्ट्रोक इंजिन तुम्हाला लगेच कळून जाते. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करू. सो बघा, हीट इंजिन इज अ मशीन फॉर कन्वर्टिंग हीट. हीट इंजिन ही मशीन आहे जी काय करते, हीट कन्वर्ट करत असते. डेव्हलप्ड बाय बर्निंग फ्युअल इनटू युजफुल वर्क. कशी डेव्हलप केलेले हीट इंजिन, की जो फ्युअल त्यामध्ये बर्न होतो, म्हणजे जो फ्युअल जळतो, तो त्या फ्युअलचं युजफुल वर्क म्हणजे कामामध्ये त्याचं रूपांतर होतं. इट इज इक्विपमेंट विच जनरेट्स थर्मल एनर्जी. हीट इंजिन काय आहे, तर हे असं इक्विपमेंट आहे जो थर्मल एनर्जी म्हणजे हीट एनर्जी तो क्रिएट करतो, डेव्हलप करतो, अँड ट्रान्सफॉर्म्स इट इनटू मेकॅनिकल एनर्जी. तर हीट इंजिन काय करतो, हीट इंजिन काय करतो, थर्मल एनर्जी जनरेट करतो म्हणजे हीट एनर्जी, आणि त्या हीट एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये तो ट्रान्सफॉर्म करतो, कन्वर्ट करतो. ठीक आहे. हीट इंजिन इज ऑफ 2 टाइप. एक्सटर्नल कंबशन इंजिन ऑल्सो कॉल्ड एज ईसी इंजिन. एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजे ईसी इंजिन, म्हणजे जिथं बर्निंग जे आहे, फ्युअलचं बर्निंग हे बाहेर होतं. ठीक आहे. एक्सटर्नल कंबशन, कंबशन म्हणजे जळणे, एक्सटर्नल म्हणजे बाहेर, बाहेर जिथं ज्वलन होतं, जिथं फ्युअल बर्निंग बाहेर होते, ते इंजिन म्हणजे एक्सटर्नल इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिन आयसी इंजिन म्हणजे जिथं कंबशन आत होतं, जिथं कंबशन, जिथं ज्वलन, जिथं बर्निंग ऑफ फ्युअल आत होतं, इंटरनल. ठीक आहे. तर आपल्याला सध्या इम्पॉर्टंट कुठलं आहे, आयसी इंजिन इम्पॉर्टंट आहे. तर बघा, सिंपल बेसिक, हीट इंजिन ही अशी मशीन आहे जी थर्मल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे. थर्मल एनर्जीला मेकॅनिकलमध्ये. आता थर्मल एनर्जीला मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करते म्हणजे काय करते, जे हीट आहे म्हणजे फ्युअल, ते म्हणजे ते गरम झाल्यानंतर, ते बर्न झाल्यानंतर, ते फ्युअल आपण कशासाठी वापरतो, मेकॅनिकल जे मशिनरी आहेत ते मशिनरी वापरण्यासाठी आपण वापरतो. म्हणजेच काय, हीट इंजिन काय करतो, जो थर्मल एनर्जी आहे म्हणजे जो फ्युअल आहे, त्या फ्युअलचं कन्व्हर्जन ती मशीन स्टार्ट करण्यामध्ये किंवा ती मशीन चालू करण्यामध्ये वापरतो आपण. ठीक आहे. आणि हे हीट इंजिन 2 प्रकारचे आहेत, एक ईसी इंजिन आणि एक आयसी इंजिन. ईसी इंजिन म्हणजे जिथं कंबशन बाहेर होतं, आणि आयसी इंजिन म्हणजे जिथं कंबशन आत होतं. आणि ह्यापैकी आपल्याला इम्पॉर्टंट कुठले, आयसी इंजिन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता बघा, एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि इंटरनल कंबशन इंजिन हे 2 कन्सेप्ट दिलेले आहेत. सो एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये बघा, इट इज द इंजिन डिझाइन्ड टू डिराइव्ह इट्स पॉवर फ्रॉम फ्युअल. हे जे इंजिन आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन, हे इंजिन कशासाठी डिझाईन केलेलं आहे, कशासाठी तयार केलेलं आहे, टू डिराइव्ह इट्स पॉवर फ्रॉम फ्युअल. फ्युअल पासून पॉवर तयार करण्यासाठी, फ्युअल पासून पॉवर मिळवण्यासाठी हे इंजिन तयार केलेलं आहे. बर्न्ड आउटसाइड द इंजिन सिलेंडर म्हणजे त्या इंजिन मध्ये जो सिलेंडर असतो, त्या सिलेंडरच्या बाहेर फ्युअल जळतो, सिलेंडरच्या बाहेर फ्युअल जळतो, म्हणून त्याला म्हणले एक्सटर्नल कंबशन इंजिन. ठीक आहे. जो सिलेंडर असतो इंजिन मध्ये, त्या सिलेंडरच्या बाहेर फ्युअल जळतो, म्हणून नाव आहे एक्सटर्नल फ्युअल इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिन मध्ये ते सिलेंडरच्या आत जळत असतं. ठीक आहे. हिअर कंबशन प्रोसेस युजेस हीट इन द फॉर्म ऑफ स्टीम. कंबशन प्रोसेस काय करते, हीट कुठल्या फॉर्म मध्ये वापरते, स्टीमच्या फॉर्म मध्ये म्हणजे वाफेच्या फॉर्म मध्ये हीट वापरते. ठीक आहे. विच इज जनरेटेड इन बॉयलर म्हणजे जो बॉयलर असतो, जिथं
म्हणजे हिअर कंबशन प्रोसेस युजेस हीट इन दी फॉर्म ऑफ स्टीम. म्हणजे जी हीट आहे ती हीट स्टीमच्या फॉर्म मध्ये, वाफेच्या फॉर्म मध्ये इथे वापरली जाते एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये, विच इज जनरेटेड इन बॉयलर. बॉयलर म्हणून एक स्ट्रक्चर असतं इंजिन मध्ये, त्या इंजिनच्या बॉयलर मध्ये ही हीट जी आहे, ही उष्णता जी आहे ती निर्माण होत असते. अँड प्लेस्ड एंटायरली सेपरेटेड फ्रॉम वर्किंग सिलेंडर. जो सिलेंडर तिथे वर्क करत असतो त्या सिलेंडर पेक्षा ही स्टीम आहे ती वेगळी असते. ठीक आहे. जस्ट 3 गोष्टी बघा, 3 गोष्टी. काय काय बघितलं तुम्ही आतापर्यंत? इंजिन सिलेंडर तुम्ही बघितला, बॉयलर तुम्ही बघितला, आणि काय बघितलं तुम्ही की हीट म्हणजेच स्टीम आता इथं तुम्ही म्हणणार. ठीक आहे. सिलेंडर आणि बॉयलर ह्या 2 गोष्टी तुम्ही बघितल्या. तर ही स्टीम जी आहे ती कशामध्ये असते? बॉयलर मध्ये ती जनरेट होते. बॉयलर मध्ये ती जनरेट होते. बॉईल म्हणजे उकळणे ना, बॉयलर मध्ये ती जनरेट होते आणि ती सिलेंडरच्या बाहेर असते. या 2च गोष्टी जास्त तुम्ही इथं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे इंटरनल कंबशन इंजिन, आयसी इंजिन. इट इज इंजिन डिझाइन्ड टू डिराइव्ह इट्स पॉवर फ्रॉम द फ्युअल. हे सुद्धा असं इंजिन आहे की ज्याच्यामध्ये आपण फ्युअल पासून आपल्याला पॉवर भेटते. हे सुद्धा असं इंजिन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फ्युअल पासून पॉवर भेटते. बर्न्ट विदिन द इंजिन सिलेंडर. म्हणजे इंजिन सिलेंडरच्या आत तो फ्युअल जळतो. इंजिन सिलेंडरच्या आत तो फ्युअल जळतो. ठीक आहे. हिअर कंबशन ऑफ फ्युअल अँड जनरेशन ऑफ हीट टेक्स प्लेस विदिन द सिलेंडर ऑफ इंजिन. म्हणजे कंबशन, ज्वलन जे आहे त्या फ्युअलचं, ते ज्वलन आणि हीट जनरेट होणं, उष्णता निर्माण होणं, ह्या दोन्ही गोष्टी सिलेंडरच्या आत होतात. सिलेंडरच्या आत होतात म्हणून याला म्हणले इंटरनल कंबशन इंजिन. ठीक आहे. मेजर डिफरन्स काय आहे आयसी आणि ईसी मध्ये? की सिलेंडर नामक एक प्राणी आहे, सिलेंडर नामक एक गोष्ट आहे की ज्या इंजिन मध्ये ज्वलन म्हणजे कंबशन हे इंजिनच्या बाहेर होतं त्याला एक्सटर्नल, आणि ज्याच्यामध्ये आत होतं त्याला इंटरनल. या 2 गोष्टी. ठीक आहे. सिंपल आहे, काही सुद्धा हार्ड नाही याच्यामध्ये. आता नेक्स्ट बघा, प्रिन्सिपल ऑफ आयसी इंजिन. आयसी इंजिन कसं चालतं किंवा कुठल्या प्रिन्सिपल वरती आयसी इंजिन चालतं. तर बघा, a mixture of fuel with correct amount of air is exploded in an engine cylinder. ठीक आहे. which is closed at one end. बघा, 1 by 1 काय म्हणलेलं आहे? हा आपला सपोज सिलेंडर आहे. ठीक आहे. हा आपला काय आहे? सिलेंडर आहे. ठीक आहे. ए मिक्सचर ऑफ फ्युअल विथ करेक्ट अमाऊंट ऑफ एअर. म्हणजे फ्युअल समजा डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल, त्या डिझेल आणि पेट्रोल यांच्यामध्ये एअर मिक्स होते. ठीक आहे. डिझेल किंवा पेट्रोल ह्याच्यामध्ये एअर मिक्स होते. म्हणजे एअर आणि फ्युअल ते इंजिन सिलेंडर मध्ये एक्सप्लोड केले जातात, जाळले जातात. असा सिलेंडर जो एका साइडनी बंद असतो, जो एका साइडनी बंद असतो. ठीक आहे. बघा, सिंपल एक सिलेंडर घेतलाय आपण, त्या तो सिलेंडर एका साइडनी बंद आहे, एका साइडनी ओपन आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आता काय केलंय? ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? एअर आणि फ्युअल या दोघांचा मिक्सचर आपण ह्याच्यामध्ये ऍड केलंय आता. ठीक आहे. हा पॉईंट क्लिअर झाला. सिलेंडर आहे, सिलेंडरचं एक टोक बंद आहे, एक टोक ओपन आहे, आणि त्याच्यामध्ये आपण आता काय केलंय? फ्युअल आणि एअर जी आहे ती आपण त्याच्यामध्ये आत घातलेली आहे आता. ठीक आहे. आता ही घातली आपण आत, एअर आहे, एअर आणि फ्युअल आता याच्यामध्ये बसलेलं आहे सिलेंडर मध्ये. ऍज अ रिझल्ट ऑफ एक्सप्लोजन म्हणजे ते आता जळलेलं आहे. ठीक आहे. फ्युअल आणि एअर जो आहे ते त्या सिलेंडर मध्ये जळत आहे, ती आत एक्सप्लोड होते. ठीक आहे. हीट इज रिलीज्ड. म्हणजे ह्या सिलेंडर मध्ये फ्युअल आणि एअर ही जळत आहे आणि ह्याच्यामधून काय होतंय? हीट बाहेर पडते. आता अशी हीट बाहेर पडते समजा. अँड दिस कॉजेस द प्रेशर ऑफ बर्निंग गॅसेस टू इन्क्रीज. ह्यामुळे काय होतं? याच्यामधून हीट बाहेर पडते आणि त्याच्यामुळे जे बर्निंग गॅसेस आहेत, बर्निंग गॅसेस, त्या बर्निंग गॅसेस मध्ये जो असणारा प्रेशर आहे तो प्रेशर आता वाढत चाललेला आहे. ठीक आहे. काय झालंय? सिलेंडर आहे, ह्याचं एक टोक बंद आहे, एक टोक ओपन आहे, त्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ एअर आणि फ्युअल ठीक आहे आपण ऍड केलेले आहे, त्याचं एक्सप्लोजन झालंय, ते जळलेले आहेत. जळल्यानंतर त्याच्यामधून हीट उष्णता बाहेर पडायली आणि त्या बर्निंग गॅसेस म्हणजे आत जे इथे गॅसेस आहेत, CO2 वगैरे जो असेल तो, त्यांचा प्रेशर आता वाढत चाललेला आहे. एकदम प्रेशर त्याचा काय चाललेलं आहे? वाढत चाललेला आहे. नेक्स्ट बघा, दिस प्रेशर इनक्रीज फोर्सेस अ क्लोज फिटिंग पिस्टन टू मूव्ह डाऊन सिलेंडर. ठीक आहे. आता बघा, ह्या फोर्स मुळे काय होतोय? पिस्टन नावाचा एक प्राणी आहे ह्याच्यामध्ये, पिस्टन. ठीक आहे. असा पिस्टन आहे, पिस्टन नावाचा एक प्राणी आहे. हा पिस्टन काय होतो? वर खाली होतो. प्रेशर आला की तो वर खाली होतो आणि पिस्टन मूव्ह होतोय म्हणजेच इंजिन चालू बंद होतोय. ठीक आहे. बघा, इंजिन कसं चालतो?
पिस्टनची मुवमेंट होत असेल म्हणजेच काय होतं, इंजिन चालू झालेलं आहे आपलं. ठीक आहे, बघा आता पिस्टन काय आहे खाली आपण बघू. ठीक आहे, चलो बघा इथं पिस्टन आहे. ठीक आहे, हे आपलं वर्किंग कंपोनंट्स ऑफ आयसी इंजिन. इथं तुम्हाला हा पिस्टन दिसतोय का? हा पिस्टन आहे गोल, अशा बॉटलच्या टोपणासारखा आहे बघा. हा कसा आहे? बॉटलच्या टोपणासारखा. ठीक आहे, हा पिस्टन आहे. आता इथे बघा काय होतोय की सपोज आपला सिलेंडर आहे, एक टोक याचं बंद आहे, ह्याच्यामध्ये एअर आणि फ्युअल आपण मिक्स केलं आणि एक्सप्लोजन झालं, इथून हीट बाहेर पडली आणि ह्याच्यामध्ये जे गॅसेस आहेत ते गॅसेसचा प्रेशर वाढलाय. हा प्रेशर वाढतोय म्हणजे काय होतंय, आता हा पिस्टन वर जातोय खाली येतोय, वर जातोय खाली येतोय, म्हणजे काय होतंय, इंजिन स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे इंजिन वर्क करतंय आपलं. ठीक आहे, बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ह्या सिलेंडर मधलं जे गॅसेस आहे त्या गॅसेसचा प्रेशर वाढला, त्या प्रेशर वाढल्यामुळे काय होतोय, हा पिस्टन जो आहे हा पिस्टन वर खाली होतोय, आणि हा पिस्टन वर खाली होतोय म्हणजे आपला इंजिन वर्क करतोय. ठीक आहे, बघा खूप सिंपल आहे बरं का इंजिन, आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं बघा, दिस प्रेशर इन्क्रीज फोर्सेस अ क्लोज फिटिंग पिस्टन टू मूव डाऊन सिलेंडर. तो काय होतोय, सिलेंडरच्या खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय. ठीक आहे, दिस मुवमेंट ऑफ पिस्टन इज ट्रान्समिटेड टू क्रँक शाफ्ट. ही जी मुवमेंट आहे पिस्टनची ती कोणाला ट्रान्समिट केली जाते, बघा क्रँक शाफ्टला. आता हा पिस्टन आहे, ह्याची जी मुवमेंट आहे ती कोणाला ट्रान्समिट केली जाते, कुठे गेला क्रँक शाफ्ट, हा इथं आहे खाली. आता हा पिस्टन आहे, ह्याची मुवमेंट काय करते, ह्याची मुवमेंट ह्या कनेक्टिंग रॉड थ्रू, ही कनेक्टिंग रॉड आहे बरं का, पिस्टन आणि क्रँक शाफ्टला जोडणारी रॉड म्हणजे कनेक्टिंग रॉड. तर आता आपण बघितलं की ह्या प्रेशरमुळे हा जो पिस्टन आहे तो खाली आलाय, आता इंजिनच्या खाली आलेला आहे. तो खाली आल्यामुळं त्या कनेक्टिंग रॉड मुळे हा जो क्रँक शाफ्ट आहे, हा क्रँक शाफ्टची सुद्धा मुवमेंट होतीये आता. ठीक आहे, बघा त्या प्रेशरमुळे काय झालेलं आहे, हा जो पिस्टन आहे तो खाली आलाय, सिलेंडरच्या खाली आल्यामुळे ह्या कनेक्टिंग रॉड थ्रू ह्याची मुवमेंट जी आहे ती या क्रँक शाफ्टला पास झालेली आहे, क्रँक शाफ्टला ट्रान्सफर झालेली आहे. म्हणजे हा पिस्टन हलतोय म्हणजे हा क्रँक शाफ्ट सुद्धा हलतोय. ठीक आहे, अगेन बघा नेक्स्ट, बाय कनेक्टिंग रॉड सो दॅट द क्रँक शाफ्ट टर्न्स अ फ्लायव्हील. आता बघा अगेन बघा, ह्या डायग्राम मध्ये सगळं क्लिअर आहे. प्रेशरमुळे काय होतंय, पिस्टन हलतोय, ह्या पिस्टनची मुवमेंट ह्या क्रँकशाफ्टला आली आणि हा क्रँकशाफ्ट हलतोय म्हणजेच हा फ्लायव्हील जो आहे तो रोटेट होतोय. ठीक आहे, हे जे चाक आहे ते गोल फिरतंय, आणि हे चाक गोल फिरते म्हणजेच काय, आपलं इंजिन चालू आहे. हा क्रँकशाफ्ट फिरतोय म्हणजे काय, आपलं इंजिन चालू आहे. ठीक आहे, ही पहिली कन्सेप्ट. ठीक आहे, जस्ट इंजिन कसा चालतो ही एक स्टोरी आहे जी तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे, आता हे बघितलं आपण. आता नेक्स्ट बघा, टू ऑब्टेन कंटिन्युअस रोटेशन ऑफ क्रँकशाफ्ट दिस एक्सप्लोजन हॅज टू बी रिपीटेड. म्हणजे तो जर फ्लायव्हील जो आहे तो गोल फिरतच राहायचा असेल, ठीक आहे, हा जर फिरवायचाच असेल तर हा क्रँकशाफ्ट जो, हा पिस्टन जो आहे तो वर खाली झाला पाहिजे. हा पिस्टन वर खाली कधी होईल, ज्यावेळेस आपल्या सिलेंडरमध्ये गॅसेस ते बर्न होतील, तो फ्युअल बर्न होईल, त्यावेळेस ही मुवमेंट होईल. म्हणजे बघा सिंपल कसं आहे, सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये आपण एअर आणि फ्युअल आपण मिक्स केलं, तो एक्सप्लोड केलं, तो झाल्यामुळं हीट बाहेर पडले आणि हिथं प्रेशर क्रिएट होते. हा प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतंय, हा पिस्टन खाली येतोय, पिस्टन खाली आला, या कनेक्टिंग रॉड मुळे हा क्रँकशाफ्ट हलतोय, क्रँकशाफ्ट हलला की फ्लायव्हील हलते, फ्लायव्हील हलते म्हणजे काय होतं, इंजिन आपलं स्टार्ट झालेलं आहे. आणि हा फ्लायव्हील जर चालतच राहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या इंजिनमध्ये फ्युअल वतावं लागेल, आणि जेवढं फ्युअल जळेल तेवढा इंजिन हा चालत राहणार आहे, तेवढा हा फ्लायव्हील गोल 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 फिरत राहणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, सिंपल आहे. बघा आता अजून प्रिन्सिपल कळालं की तुम्हाला वर्किंग सांगायची पण गरज नाही. बिफोर दिस द बर्न्ड गॅसेस हाऊ टू बी एक्सपेल्ड फ्रॉम द सिलेंडर. म्हणजे हे दुसरं ज्वलन व्हायच्या अगोदर, म्हणजे अजून त्याच्यामध्ये आगेमध्ये त्या किंवा त्या सिलेंडरमध्ये अजून फ्युअल आणि एअर ऍड व्हायच्या अगोदर त्यामध्ये जे गॅसेस आहेत ते गॅसेस बाहेर पडले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा फ्युअल आणि एअर त्याच्या सिलेंडरमध्ये जळते, त्याच्यामधून हीट बाहेर पडते आणि त्या गॅसेसचा प्रेशर वाढतोय, प्रेशर वाढला म्हणून पिस्टन हलतोय, पिस्टन हलला म्हणून क्रँकशाफ्ट हलतोय, क्रँकशाफ्ट हलला म्हणून फ्लायव्हील हलत आहे आता. ठीक आहे, पण
अजून त्याच्यामध्ये फ्युअल ऍड व्हायच्या अगोदर सिलेंडरमध्ये त्यामध्ये जे गॅसेस होते, जे गॅसेस जळत होते, ते गॅसेस बाहेर पडणं गरजेचं आहे. ते गॅसेस बाहेर पडणं गरजेचं आहे. ते गॅसेस बाहेर नाही पडले तर सिलेंडर फुल होईल. ठीक आहे, सिलेंडर फुल होईल तो. ऍट द सेम टाइम द फ्रेश चार्ज ऑफ फ्युअल अँड एअर मस्ट बी ऍडमिटेड. आणि गॅसेस बाहेर पडले, एका दरवाज्यातनं गॅसेस बाहेर पडले की दुसऱ्या दरवाज्यातनं लगेच त्यामध्ये फ्युअल आणि एअर आला पाहिजे सिलेंडरमध्ये. अँड द पिस्टन मस्ट रिटर्न बॅक टू इट्स स्टार्टिंग पोझिशन. आणि पिस्टन जो खाली आला होता प्रेशरमुळं तो अजून वर गेला पाहिजे पिस्टन. ठीक आहे. अँड दिस सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स इज कॉल्ड एज वर्किंग सायकल. ठीक आहे, बघा सिंपल. आता हे प्रिन्सिपल तुम्हाला कळालंय. आता बघा, ठीक आहे, काय काय होतं बघा. अजून एकदा स्टोरी. सिलेंडर, ठीक आहे, एक साइड बंद आहे ह्याची, एक साइड ओपन आहे. याच्यामध्ये काय झालं, फ्युअल आणि एअर मिक्स झाली, हे जळले. आता ह्याच्यामध्ये जळल्यानंतर काय झालं, ह्याच्यामधून हीट बाहेर पडली. हीट बाहेर पडल्यामुळं ह्याच्या आत जे गॅसेस होते ते गॅसेस त्यांचा ते प्रेशर जास्त त्यांचा वाढायला लागला. प्रेशर वाढायला लागल्यामुळे काय झालं, हा जो पिस्टन आहे हा पिस्टन खाली सरकला. खाली सरकल्यामुळे क्रँकशाफ्ट हल्ला. क्रँकशाफ्ट हल्ल्यामुळे हा फ्लायव्हील गोल गोल फिरायला चालू झाला. ठीक आहे, मग काय झालं, इथं जे गॅसेस होते ते गॅसेस बाहेर पडायला पाहिजेत. ते गॅसेस बाहेर पडले की लगेच अजून नवीन फ्युअल आणि एअर त्यामध्ये आले पाहिजेत. नवीन फ्युअल आणि एअर आले की अजून हीट त्याच्यामधून बाहेर पडली पाहिजे. गॅसेस ते प्रेशर त्यांचा वाढला पाहिजे. प्रेशर वाढला की पिस्टन अजून खाली आला पाहिजे, अजून क्रँकशाफ्ट गोल फिरला पाहिजे आणि अजून फ्लायव्हील रोटेट झाला पाहिजे. आणि हे कंटिन्युअस, म्हणजे जेवढं कंटिन्युअस फ्युअल त्यामध्ये येईल, गॅसेस बाहेर पडतील, जेवढा पिस्टन खाली येईल, क्रँकशाफ्ट गोल फिरेल, फ्लायव्हील गोल फिरेल, तेवढं इंजिन आपलं चालू राहणार आहे. ते हे जस्ट प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, जस्ट प्रिन्सिपल आहे. असा इंजिन चालतो, असा इंजिन चालतो. जस्ट प्रेशरमुळे पिस्टन खाली वर होणे आणि पिस्टनच्या खाली वर होण्यानं फ्लायव्हील म्हणजे जे चाकं आहेत इंजिनची ती गोल फिरणे म्हणजे इंजिन चालू होणे, इंजिन चालणे. आयसी इंजिन कसा फिरतो, जस्ट स्टोरी तुम्हाला सांगता आली पाहिजे. तुम्हाला कोणी जरी विचारू द्या आयसी इंजिन कसं चालतो. आयसी इंजिन मध्ये सिलेंडर असतं, सिलेंडरमध्ये फ्युअल आणि एअर आपण ऍड करतो, मग तिथं एक्सप्लोजन होतं. एक्सप्लोजन झालं की हीट बाहेर पडते गॅसेसमध्ये. ते गॅसेस जे आहेत ते गॅसेस प्रेशर क्रिएट करतात. त्या प्रेशरमुळे पिस्टन जो आहे तो पिस्टन खाली जातो. पिस्टन खाली गेलं की क्रँकशाफ्ट काय करतो, फ्लायव्हीलला गोल फिरवतो. आणि असं फ्लायव्हील जोपर्यंत गोल 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 फिरत राहील तोपर्यंत इंजिन चालत राहील. ही स्टोरी तुम्हाला सांगता आली पाहिजे. ओव्हरऑल लेआउट आपण सांगू, इथं सांगू आपण स्क्रीनवरती. ठीक आहे, समजा बघा ही आपली गाडी आहे. तर कशी तर असू द्या, आता ही समजा काहीतरी गाडी आहे आपली ही. ठीक आहे, तर ह्या गाडीमध्ये मेन महत्वाचा मुद्दा काय आहे, इंजिन. पहिला इंजिन आपल्याला शिकायचं आहे. मग तो इंजिन स्टार्ट कसा होतो, म्हणजे इग्निशन सिस्टीम आपल्याला शिकायची आहे. इग्निशन सिस्टीम स्टार्ट झाल्यानंतर तो करंट कुठं पोहोचतो, इंजिनला पोहोचतो. मग तो फ्लायव्हील फिरल्यानंतर काय होतं, पॉवर ट्रान्समिट होते, म्हणजे सगळ्या चाकांमध्ये गती येते. आणि सगळ्या चाकांमध्ये गती आल्यानंतर मग आपली गाडी पुढे चालू होते. ठीक आहे, अशी कन्सेप्ट आहे. म्हणून पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला इंजिन दिलेलं आहे शिकायला, आणि मग तुम्हाला वर्किंग कसं चालतो इंजिन. ठीक आहे, आयसी इंजिन कन्वर्ट्स reciprocating motion of piston into a rotary motion of crankshaft by means of connecting rod. आता पहिलेच वाक्य आहे, पहिल्याच वाक्यात नवीन शब्द. ठीक आहे, बघा काय आहे हे रेसिप्रोकेटिंग. बघा वन बाय वन फोड बघा. आता आयसी इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन, कन्वर्ट्स रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ पिस्टन. म्हणजे आता जो असा हलमुगळा पिस्टन आपण बघतोय, ह्या पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणजे काय, तर ह्या पिस्टनचं वर खाली होणं. रेसिप्रोकेटिंग, रेसिप्रोकेट म्हणजे उलटा ना, तर ह्या पिस्टनचं वर खाली होणं म्हणजे त्या पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन. ठीक आहे, द मुवमेंट ऑफ पिस्टन फ्रॉम अप टू डाऊन, डाऊन टू अप, अप टू डाऊन, डाऊन टू अप. म्हणजे पिस्टनचं वर खाली होणं म्हणजे रेसिप्रोकेटिंग मोशन. ठीक आहे, इन टू रोटरी मोशन ऑफ क्रँकशाफ्ट म्हणजे गोल फिरणं, रोटरी म्हणजे रोटेट होणं, बाय मीन्स ऑफ कनेक्टिंग रॉड. आता ह्या वाक्याचा अर्थ काय बघा, आयसी इंजिन काय करतोय, पिस्टनची जी रेसिप्रोकेटिंग मोशन आहे त्या रेसिप्रोकेटिंग मोशनला क्रँकशाफ्टच्या रोटरी मोशन मध्ये कन्वर्ट करतोय. आता बघा सिंपल आहे,
ह्या पिस्टनची जी रेसिप्रोकेटिंग मोशन आहे, म्हणजे ह्या पिस्टनच्या वर खाली खाली वर होण्यानं काय होतंय, ह्याची जी मोशन आहे रेसिप्रोकेटिंग मोशन, म्हणजे ह्याच्या वर खाली होण्यानं काय होतंय, ह्याची मोशन ह्या क्रँकशाफ्टला जाते, ह्या कनेक्टिंग रॉड थ्रू. आणि हा क्रँकशाफ्ट काय करतोय, हा गोल फिरतोय, म्हणजे रोटेट होतोय, रोटरी मोशन होते. म्हणजे ह्याच्या रेसिप्रोकेटिंग मोशनमुळं ह्याच्या वर खाली होण्यानं कनेक्टिंग रॉडनी ह्याची जी मुवमेंट आहे पिस्टनची, ती मुवमेंट ह्या फ्लायव्हील मध्ये जाते क्रँकशाफ्ट थ्रू. म्हणजे ह्याचे वर खाली होण्याची मोशन, रेसिप्रोकेटिंग मोशन इज कन्वर्टेड इन टू रोटरी मोशन. म्हणजे वर खाली होणारी मोशन ही आता गोल मोशन मध्ये क्रिएट झालेले, कन्वर्ट झालेले. आणि हे कोण करतं, आयसी इंजिन करतो. ठीक आहे, लक्षात घ्या. रेसिप्रोकेटिंग मीन्स अप अँड डाऊन मुवमेंट ऑफ पिस्टन. पिस्टनचं वर खाली होणं ही मुवमेंट जी आहे ती क्रँकशाफ्टच्या रोटरी म्हणजे गोल फिरण्यामध्ये कन्वर्ट होते. हे पहिल्या वाक्याचा अर्थ. ठीक आहे, नेक्स्ट बघा. द पिस्टन विच रेसिप्रोकेट्स इन अ सिलेंडर. पिस्टन जो सिलेंडर मध्ये वर खाली करतो इज व्हेरी क्लोज फिट इन द सिलेंडर. तो सिलेंडरच्या खूप जवळ असा चिटकवलेला असतो. जो पिस्टन वर खाली करतो, वर खाली होतोय, तो पिस्टन सिलेंडरच्या खूप जवळ असा चिटकवलेला असतो. ठीक आहे. अँड रिंग्स आर इन्सर्टेड इन द सर्कमफेरियल ग्रूव्स, म्हणजे गोल ग्रूव्स, गोल असे होल त्याच्यामध्ये. ग्रूव्स म्हणजे होल ऑफ द पिस्टन टू प्रिव्हेंट लिकेज ऑफ गॅसेस फ्रॉम साइड्स ऑफ द पिस्टन. बघा, रिंग्स आर इन्सर्टेड इन सर्कमस्टेन्शियल ग्रूव्ज ऑफ पिस्टन, म्हणजे त्या पिस्टनच्या साईडला जे गोल असे ग्रूव्ज आहेत, जे होल आहेत, त्या होल मध्ये रिंग बसवलेले आहेत. कशासाठी, त्या पिस्टन मधून गॅसेस लीक होऊ नये म्हणून. त्या पिस्टनच्या साईड मधून काय होऊ नये, गॅसेस लीक होऊ नये. आता हे बघा, हा जो आपला पिस्टन आहे, हा पिस्टन इथे तुम्हाला गोल असे डॉट डॉट दिसतात बघा, गोल डॉट 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 डॉट. तर हे काय आहेत, हे पिस्टनच्या साईडला रिंग बसवलेल्या आहेत, ज्याच्यामधून काय होऊ नये, तर त्याच्यामधून गॅसेस लीक होऊ नये पिस्टनच्या साईड मधून, म्हणून तिथे छोट्या छोट्या रिंग बसवलेल्या आहेत. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या पिस्टन वरती जो डॉट डॉट दिसत आहेत, हे डॉट काय आहेत, तर रिंग आहेत, ज्याच्यामुळे काय होतंय की त्या पिस्टन मधून किंवा पिस्टनच्या मधून गॅसेस लीक होऊ नयेत, म्हणून तिथे पिस्टनच्या रिंग बसवलेल्या आहेत. ठीक आहे, अगेन बघा, युजली अ सिलेंडर इज बोर्ड इन अ सिलेंडर ब्लॉक. म्हणजे नॉर्मली सिलेंडर जो आहे तो सिलेंडर ब्लॉक मध्ये ठेवलेला असतो. ठीक आहे, सिलेंडर जो आहे तो सिलेंडर ब्लॉक मध्ये ठेवलेला असतो. अ गॅस्केट मेड ऑफ कॉपर शीट और एस्बेस्टॉस इज इन्सर्टेड बिटवीन सिलेंडर अँड द सिलेंडर हेड. तर इथं एक ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो, अ गॅस्केट इज मेड अप ऑफ, म्हणजे गॅस्केट कशाने बनलेला आहे. गॅस्केट हा कॉपर शीट किंवा एस्बेस्टॉसने बनलेला आहे, लक्षात ठेवा. गॅस्केट हा कॉपर शीट किंवा एस्बेस्टॉसने बनलेला आहे. तर बघा आता काय म्हणलेलं आहे ह्याचा अर्थ, की अ गॅस्केट मेड ऑफ कॉपर शीट और एस्बेस्टॉस इज इन्सर्टेड बिटवीन सिलेंडर अँड सिलेंडर हेड. बघा आता, सिलेंडर खाली दिलेला आहे बघा, हा सिलेंडर ब्लॉक आहे. ठीक आहे, या ब्लॉक मध्ये तुम्हाला 3 ब्लँक हे दिसतात बघा, इथे एक, इथे एक, इथे एक. तर ह्या सिलेंडर ब्लॉक मध्ये हा सिलेंडर लायनर म्हणजे सिलेंडरच्या बाहेर तो असतो, आणि सिलेंडरच्या वरचं टोपण आहे. आणि ह्याच्यामध्ये सिलेंडर आणि सिलेंडरच्या हेडमध्ये, सिलेंडर आणि सिलेंडरचं जे टोपण आहे, त्या टोपणाच्या मध्ये गॅस्केट असतो. गॅस्केट कशाने बनलेलं आहे, कॉपर शीट किंवा एस्बेस्टॉसने बनलेला आहे. आता तो कशासाठी आहे तो आपण पुढे बघू. ठीक आहे, बघा, द कंबशन स्पेस इज प्रोव्हाइडेड ॲट द टॉप ऑफ द सिलेंडर हेड वेअर कंबशन टेक्स प्लेस. म्हणजे असं जर सिलेंडर असेल तर ह्या सिलेंडरच्या वर काय आहे, सिलेंडर हेड आहे, आणि ह्या दोघांच्या मध्ये गॅस्केट आहे. काय आहे, गॅस्केट आहे. आणि जे कंबशन होतं, जे ज्वलन होतं ना, ते ह्या डोसक्यावर होतं ह्याच्या. ठीक आहे, सिलेंडरच्या डोक्यावरती होतं. जे कंबशन होतं त्या सिलेंडरच्या डोक्यावरती होतं. अँड देर इज अ रॉड कॉल्ड कनेक्टिंग रॉड फॉर कनेक्टिंग पिस्टन अँड क्रँकशाफ्ट. तर पिस्टन आणि क्रँकशाफ्ट जोडण्यासाठी जी रॉड वापरली जाते त्या रॉडला कनेक्टिंग रॉड म्हणतो. या आहे ना, हा पिस्टन, आणि ह्या पिस्टन आणि क्रँकशाफ्टला जोडणारी रॉड ही कनेक्टिंग रॉड, इथं नाव आहे बघा. ठीक आहे, आणि बघा अजून,
A pin called a Gaussian pin or wrist pin is provided for connecting the piston and connecting a rod of engine. एक पिन आहे ज्याला गॅजेट पिन सुद्धा म्हटलं जातं बरं का, पण गजियन पिन किंवा रिस्ट पिन तुम्ही म्हणू शकता. ही पिन कशासाठी वापरलेली आहे? कनेक्टिंग द पिस्टन अँड कनेक्टिंग द रॉड ऑफ इंजिन. इंजिनची रॉड आणि पिस्टन अडकवण्यासाठी पिन वापरले गेलेले बघा. ठीक आहे, इथे आहे बघा. म्हणजे इंजिन आणि पिस्टनला कनेक्ट करण्यासाठी इथे एक पिन आहे बघा. इथे होल दिसतो का तुम्हाला, छोटासा पिस्टन पिन. ही गजियन पिन किंवा रिस्ट पिन आपण म्हणू शकतो. ह्या पिस्टनला आणि ह्या स्ट्रक्चरला कनेक्ट करण्यासाठी जी पिन वापरलेली आहे त्या पिनला आपण काय म्हणतो? पिस्टन पिन म्हणतो. म्हणजे हे थोडक्यात बघा, हा पिस्टन जो आहे हे बॉटलचं टोपण आहे समजा. हे बॉटलचं टोपण आणि समजा तुम्हाला काय करायचंय की ह्याच्यावरून तुम्हाला अजून एक टोपण लावायचं, तर ते चिटकवावं म्हणून तुम्ही काय करणार? अशी आडवी काठी तुम्ही घालणार. ही आडवी काठी म्हणजे काय आहे तर पिस्टन पिन आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. The end of the connecting rod which fits over the gaussian pin is called as small end of the connecting rod. म्हणजे कनेक्टिंग रॉडचा एक एंड, कनेक्टिंग रॉडचा एक एंड, एक मिनिट, कनेक्टिंग रॉडचा एक एंड जो पिस्टन पिनला कनेक्ट आहे. ही पिस्टन पिन इथून आत गेलेली आहे आणि इथं ह्या कनेक्टिंग रॉडचं एक स्ट्रक्चर आहे. हे कसं आहे? स्मॉल एंड आहे कनेक्टिंग रॉडचा आणि हा मोठा एंड आहे बघा, तुम्हाला दिसतोय बिग एंड किंवा लार्ज एंड तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा, म्हणजे कनेक्टिंग रॉडचा असा एंड जो गजियन पिनला किंवा रिस्ट पिनला चिटकलेला आहे त्याला आपण स्मॉल एंड म्हणतो का, तर तो छोटा आहे साईज मध्ये. अँड द अदर एंड विच फिट्स ओव्हर द क्रँक पिन. क्रँक पिन वरती जो आहे, क्रँक पिन वरती म्हणजे इथं बघा, इथं याला आपण म्हणतो लार्ज एंड किंवा बिग एंड, लार्ज किंवा बिग एंड म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. The crankshaft rotates in main bearings which are fitted on in the crankcase. ठीक आहे, क्रँकशाफ्ट कुठं रोटेट होतो? इथं. म्हणजे ह्या दोन बिअरिंग आहेत ना, इथे एक इथे एक, म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये इथे एक इथे एक, ह्या दोघांच्या मध्ये हा जो आहे तो रोटेट होतो. ठीक आहे, हा रोटेट होतो क्रँकशाफ्ट. आणि नेक्स्ट बघा. A flywheel is provided at one end of the crankshaft for smoothing the uneven torque. म्हणजे अनइवन टॉर्क म्हणजे अनइवन म्हणजे काय म्हणतो आपण, असमान असा जो फोर्स लागतोय तो फोर्स बिअर करण्यासाठी एक फ्लायव्हील म्हणजे एक चाक जे आहे, एक व्हील जो आहे तो इथे जोडलेला आहे. अँड प्रोड्युस्ड बाय इंजिन. देअर इज अन ऑइल संप ॲट द बॉटम ऑफ इंजिन विच कंटेन्स लब्रिकेटिंग ऑइल फॉर लब्रिकेटिंग डिफरंट पार्ट्स ऑफ द इंजिन. म्हणजे एक ऑइल संप पण आहे, म्हणजे एक तेलाचा डबा पण आहे ह्याच्यामध्ये जेवणासाठी, नाही तर म्हणजे हे जे पार्ट आहेत इंजिनचे, ह्या पार्टला लब्रिकेशन म्हणजे हे घासून घासून आवाज येऊ नये किंवा खराब होऊ नये म्हणून एक डबा असतो, ऑइलचा डबा असतो खाली, त्याला ऑइल संप म्हणतो. तो काय करतो तर ह्याला लब्रिकेशन करत असतो. म्हणजे ओव्हरऑल बघा, ह्या वर्किंग मध्ये आपण काय बघितलं? पहिल्यांदा आपण बघितलं की जो पिस्टन आहे त्या पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन जी आहे ती क्रँकशाफ्टच्या रोटरी मोशन मध्ये कन्वर्ट होते आणि फ्लायव्हील रोटेट होतो, हे आपण बघितलं. देन काय होतं, पिस्टन जो आहे तो सिलेंडरला खूप क्लोज अशा ठिकाणी तो जोडलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये रिंग इन्सर्ट केलेले आहेत. त्या पिस्टनच्या साईडला जे होल आहेत त्या होलमध्ये रिंग घातलेले आहेत का, तर त्याच्यामधून गॅस लीक होऊ नये म्हणून. ठीक आहे, गॅस लीक होऊ नये म्हणून रिंग आहेत. त्याच्यानंतर सिलेंडर जो आहे तो नॉर्मली सिलेंडर ब्लॉकमध्ये ठेवलेला असतो. त्या सिलेंडरला एक हेड असतो आणि त्या हेडच्या आणि सिलेंडरच्या मध्ये एक गॅसकेट ऍड केलेला असतो जो कॉपर शीट किंवा ऍस्बेस्टॉसने बनलेला असतो. देन जे कंबशन आहे, जे ज्वलन आहे त्या सिलेंडरच्या हेडवरती होतं आणि हेडवरती होतं. त्याच्यानंतर एक रॉड आहे, कनेक्टिंग रॉड, जी पिस्टन आणि क्रँकशाफ्टला जोडत असते. त्यानंतर सिलेंडर आणि पिस्टनला कनेक्ट करणारी, सिलेंडर आणि पिस्टनला जोडून ठेवणारी एक पिन आहे ज्याला आपण म्हणतो रिस्ट पिन किंवा गजियन पिन. त्याच्यानंतर त्या जी कनेक्टिंग रॉड आहे ती कनेक्टिंग रॉडचा असा एंड जो पिस्टन पिनला जोडलेला आहे तो स्मॉल एंड असतो आणि असा एंड जो क्रँकशाफ्टला जोडलेला आहे त्याला आपण बिग एंड म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रँकशाफ्ट हा जिथे तो फिट केलाय तिथे गोल फिरतो आणि त्याच्या फिरल्यामुळं फ्लायव्हील फिरत असतो. ठीक आहे, आणि फ्लायव्हील कशासाठी आहे? हा फ्लायव्हील की इंजिन जो फोर्स क्रिएट करतो म्हणजे वेगामुळे काय होतं, तो गोल 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 फिरतो ना, तर तो जो वेग आहे तो वेग समानरित्या डिस्ट्रीब्यूट व्हावा म्हणून तिथं फ्लायव्हील जोडलेला आहे.
ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय लिहायचं आहे, प्रिन्सिपल म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे काय, कसा इंजिन चालतो, आणि वर्किंग म्हणजे त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे आणि कुठून काय होतं हे सगळं तुम्हाला मनानं लिहायचं आहे. प्रिन्सिपल तर आपण बघितलं की पहिल्यांदा एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये एक एंड बंद आहे, एक एंड ओपन आहे, त्याच्यामध्ये फ्युअल आणि एअर मिक्स होतं. त्याच्यानंतर काय होतं की हीट बाहेर पडते आणि ते बर्निंग गॅसेस आहेत त्यांचा प्रेशर वाढतो. प्रेशर वाढला की पिस्टन खाली जातो, पिस्टन खाली झालं की क्रँकशाफ्ट हलतो आणि त्यामुळे फ्लायव्हील फिरतो. हे जस्ट आणि असे इव्हेंट हे होत राहतात आणि ह्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल. वर्किंग मध्ये आपण काय बघितलं की एक पिस्टन आहे, ठीक आहे, ह्या पिस्टनला पिस्टन पिन आहे, पिस्टन आणि सिलेंडरला कनेक्ट करणारी पिस्टन पिन, ठीक आहे. ह्या पिस्टनच्या वर सरकमफेरियल ग्रूव्ज आहेत ज्याच्यामध्ये आपण रिंग ऍड केलेले जेणेकरून गॅसेस लीक होऊ नये, ठीक आहे. त्याच्यानंतर पिस्टन आणि क्रँकशाफ्टला जोडणारी कनेक्टिंग रॉड आहे, या कनेक्टिंग रॉड जी पिस्टन पिनला जोडलेली आहे त्याचा एंड जो आहे त्याला आपण स्मॉल एंड म्हणतो, जी क्रँकशाफ्टला जोडली त्याला आपण बिग एंड म्हणतो. क्रँकशाफ्टला एक फ्लायव्हील सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे अनइव्हन टॉर्क कंट्रोल करण्यासाठी, ठीक आहे. अगेन सिलेंडर आहे, सिलेंडरला एक हेड पण आहे आणि सिलेंडर आणि हेडच्या मध्ये एक गॅस्केट आहे जो की कॉपर शीट किंवा ॲस्बेस्टॉसने बनलेला आहे, ठीक आहे. आणि त्या सिलेंडरच्या डोसक्यावरती म्हणजे हेडवरती काय होतं, कंबशन होतं. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला काय लिहायचं आहे, इंजिन मध्ये जे काही पार्ट आहेत त्या सगळ्या पार्टचं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे थोडक्यात. प्रिन्सिपल मध्ये जी स्टोरी आपण बघितली की फ्युअल आणि एअर ऍड झाल्यामुळं मुवमेंट कशी होते ते प्रिन्सिपल मध्ये लिहायचं आहे. आणि वर्किंग मध्ये तुम्हाला एक ना एक पार्ट जो आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा की पिस्टन काय आहे, त्या पिस्टन वरती रिंग्स आहेत, त्या पिस्टन आणि सिलेंडर पिननी जोडलेला असतो. पिस्टनचा एक एंड जो म्हणजे पिस्टन पिन ला रॉड कनेक्ट केलेली असते आणि क्रँकशाफ्टला एक रॉड कनेक्ट केलेली असते. पिस्टन हल्ला की क्रँकशाफ्ट हलतो, क्रँकशाफ्ट हल्ला की फ्लायव्हील हलतो. हे सगळी तुम्हाला स्टोरी लिहायची वर्किंग मध्ये. बेसिक आयसी इंजिन म्हणजे काय आहे हे आपण बघितलं आणि ह्या आयसी इंजिन कुठल्या प्रिन्सिपल वरती चालतो म्हणजे कसा चालतो, ठीक आहे. फ्लायव्हील रोटेट होणं म्हणजे आयसी इंजिन चालणं आणि जस्ट वर्किंग म्हणजे सिलेंडर कसा चालतो वगैरे वगैरे